मागं कोणीतरी करता. अरे मुलगा दिसतो म्हटल्यानंतर बाप पाहिजेच ना त्याचा. म्हटले मुलगा आहे पण माय बापच नाही, काय आघळतून पडलाय का तू? जर कार्य आहे तर त्या कार्याला कारण असलं पाहिजे. एक मास्तर मुलांना असणार शाळेमध्ये शिकवायचं, परंतु जगात देव नाही. आणि मग मुलं म्हणले हे चालतंय कसं? अरे हिवाळा येतो, पावसाळा येतो, उन्हाळा येतो, माणसं एकत्रित येतात, लग्न होतात, मुलं बाळ होतात, हे सगळं असंच चालतंय, असंच चालतंय, असं शिकवायला लागलं ते. महाराज त्याच्याच पोटी एक धार्मिक मुलगा जन्माला आला, भजनाला कीर्तनाला जायचा. जसं हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला, त्या मुलाला त्या बापाचं आवडत नव्हतं. काय म्हणला हे बाप हे नास्तिक त्या ठिकाणी असणार, हा काय दरिद्री माणूस आहे, याला देव कळत नाही. म्हणून एक दिवस तो मुलगा मोठा झाला, बापाची खोड मोडली पाहिजे, याला दाखवून दिलं पाहिजे. आणि म्हणून तो शिक्षक सकाळी सकाळी ड्युटीला जायच्या अगोदर आंघोळ करायला गेला. तेव्हा मुलांनी काय केलं, त्याचा जो कोट होता भिंती त्या ठिकाणी खुंटीवर अडकलेला, तो कोट घेतला, बुट सोडलेले होते दरवाजात, त्या बुटाच्या जागेवर टाकला, बुट उचलला, त्या खुंटीला कोटाच्या जागेवर अडकून ठेवला. ते गडबडीने आलं मास्तर आणि ते कोट घालायला गेलं, तिथं बुट अडकलेला होता. हा म्हणला कोट कुठे? तर कोट करून बघत तुझं बुटाच्या जागेवर होता. ते भलतं रागवलं बाईकवर, पोरावर, हे काय झालं काय झालं? पोरग पळत आलं, पाचवीला पोरग म्हणलं बाबा बाबा अरे काय झालंय, कोणी केलं हे असं? ते बाबा म्हणले कोणी कशाला करायला पाहिजे? म्हणले मग हे कोटच उठला आणि बुटाच्या जागेवर गेला. आणि म्हणले बुट बी उठला कोटाच्या जागेवर गेला. म्हणजे गाडवा आणि ते निर्जीव येते उठून इकडं ना इकडं देत, असं तर शक्य आहे का? त्याच्या पाठीमागं कोणीतरी त्याला करीनारा हलविणारा करता पाहिजे ना. म्हणजे मी जर गाड होतो, तुम्ही गाडवाचे बाप. जर तुमचं कुठून कुठ हालायला जर पाठीमागं माणूस लागतो, तर जगाची सृष्टी हालती त्याच्याकरता देव नाही लागत का? देव लागत नाही का त्याच्याकरता? लागतो ना. आणि म्हणून हे सगळं चालतंय ना त्या प्रमाणात, म्हणून त्याचं तो आपण दास झालं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. कोणती भक्ती करा, नवीन प्रकारची भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. महाराज किती सुंदर सर्व भक्ती आहे. निस्त श्रवणाच्या विषय बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. अरे श्रवणाच्या निमित्ताने तुम्ही जरी आले तरी देवाला आनंद होतो आणि देव उद्धार करतो. कोण करून गेलं? सर्वने परीक्षिती तरीला भक्ती 7 दिवसामुक्ती माझी झाली. अरे निस्ता श्रवण केलं परीक्षिती राजेने तर त्याचा उद्धार झाला. अर्जुनाने त्या ठिकाणी गीता श्रवण केली तरी अर्जुनाचा उद्धार झाला. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही ज्ञानेश्वरी श्रवण करा, तुम्ही सर्व सुखाचे अधिकारी होता. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. ज्ञानोबराय तसं नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा. माऊलीने प्रतिज्ञा केली, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि तुम्ही ज्ञानेश्वरी चांगल्या पद्धतीची श्रवण केली ना तर तुमचा संसार सुखाचा करेल. अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोके. ही ज्ञानोबरायांची जागोजागी प्रतिज्ञा आहे. हा माऊलीने प्रतिज्ञा केली. महाराज संत प्रतिज्ञा करीत असतात, सुज्ञ आज्ञा करीत असतात आणि आज्ञी माणसं या सगळ्या गोष्टीची अवज्ञा करत असतात. विठ्ठल विठ्ठल. श्रवण भक्ती करा, कीर्तन भक्ती करा. महाराज कीर्तन भक्ती म्हणजे काय? ठेका बांधायचा, कंबर बांधायचं आणि लोकांना सांगणं याला कीर्तन नाही. तर कीर्तन भक्ती म्हणजे काय? नामचिंतन, नामसंकीर्तन. हे जे मी सांगतो ना हे गुण संकीर्तन आहे. जे भागवत कथा होती ती लीला संकीर्तन आहे. पण सगळ्यात सोपं कीर्तन सांगितलेलं आहे नामसंकीर्तन साधन पै सोपी. नामसंकीर्तनाला काही लागत नाही. तुमचं विद्वत्ता ज्ञान वगैरे त्या ठिकाणी काही लागत नाही. मंडप नाही, माईक नाही, पंगत नाही, सप्ता नाही, पाकिट नाही, नारळ नाही, हे काहीच याच्यात लागत नाही. मग हा कुठेही म्हणता येतं, कसंही म्हणता येतं, केव्हाही म्हणता येतं, कुणालाही म्हणता येतं. त्याला वयाची वगैरे कशाची आठ नाही. म्हणून सततम कीर्तयन्तो नाम यतंतश्च दृढव्रता नमश्यंतश्च तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. महाराज अशा पद्धतीनं नाम घेतल्यानंतर काय होईल? यमधर्मा अवकळा आगिली तीर्थे ठायावरणी उठविली यमलोकीची कुंडली राहती. यमो मने कवनाते यमावे दमो मने कवनाते दमावे आणि तीर्थे म्हणते काय खावे दोष ओकदासी. म्हणजे औषधाला दोष राहिला नाही. एवढं नामचिंतन केलं तर तीर्थ म्हणले आता खायचं काय, याच्याकडे दोषच राहिला नाही. यम म्हटले आता कोणावर ताबा घ्यायचा, कारण नामचिंतन करून हे त्या ठिकाणी जीवनमुक्त झाले.
यांच्यावर ताबा करायचाच कसा. यमू म्हणे कवना ते यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थ म्हणते काय खावे, दोष ओकत अशी म्हणजे औषधाला दोष राहिला नाही. ते नामचिंतन आहे. कीर्तन भक्ती करा, श्रवण भक्ती करा, विष्णू स्मरण करा, स्मरण करा, देवाचं ध्यान करा, वंदन करा, दास्यत्व भक्ती करा, सख्यत्व भक्ती करा. दास्यत्व भक्ती हनुमंते पै केले आणि मनोनिधे केले रामचरण. दास्यत्व भक्ती मारुती रायने केल्यामुळे रामाचे मंदिर नाहीत, पण गाव असो, तळा असो, वाडा असो, वस्ती असो, 4 घराचं जरी त्या ठिकाणी वाडी असली तर तिथं मारुती रायाचं मंदिर आहे. का? मारुती रायाने दास्यत्व भक्ती केली म्हणून. विठ्ठल जर आपण दास्यत्व भक्ती केली तर आपल्याला भीती राहत नाही. थोडक्यात सांगतो, वेळ संपलेला आहे आपला, थोडक्यात राहिलेला आहे. महाराज हनुमंत रायाने त्या ठिकाणी असणारे गेल्यानंतर सुग्रीवांची रामांची मैत्री झाली. सुग्रीवाची पत्नी सोडी अगोदर सुग्रीवाला राजा बनवलं. सगळी वानर सेना रामाने सांगितलं आमची सीता सोडायला तुम्ही चला. असं म्हटल्यानंतर सगळी तुकडी वानर सेना प्रत्येक दिशेला 10 दिशेला पाठवली. दक्षिण दिशा यमाची दिशा, त्या ठिकाणी राक्षसांची दिशा, त्या दिशेला नळनीर जमदग्नी अंगद हनुमंतराया त्या ठिकाणी पाठवतात. पुढे गेल्यानंतर संपत्तीने सांगितलं बाबांनो तुमची जी सीता आहे ना ती अशोक वनामध्ये रावणाने चोरून नेलेली, तिथं शोक करत त्या ठिकाणी बसलेली आहे. आता या समुद्राच्या पलीकडे कोण जातंय? प्रत्येकाने शक्ती हे केली, पण सगळ्यांनी सांगितलं मारुती तूच जाऊ शकतोस, कारण तू जन्मताची जे सूर्याती गेली. हनुमंतराय म्हणजे काही शक्य नाही बाबा, पण तुझ्याशिवाय कोणी जाणार नाही. रामनामांकित मुद्रिका मुखामध्ये धारण केली, रामनामाचा गजर केला मारुतीरायाने आणि त्या ठिकाणी उड्डाण केली. हजारो कोस दूर असणारा, 7 योजन त्या ठिकाणी असणारा, 100 योजन दूर असणारा समुद्र पार करत असताना अनेक विघ्न आली. मैनक नावाचा पर्वत आला, ती सृष्य आली, ती लंका आली, ती पडलंका त्या ठिकाणी तिथं गेले. अनेक प्रकारचे विघ्न हे करून तिथं शोध केला. इंद्रजिताचं घर पाहिलं, कुंभकर्णाचं पाहिलं, रावणाचं पाहिलं, अशोकवनामध्ये गेले, सीताई साहेबाचा शोध केला, आखया मारला, जंबूमाळी मारला. त्या ठिकाणी इंद्रजिताची फजिती केली. नंतर ब्रह्मदेवाच्या सामनेवरून बंधनात ओतून आले, रावणाच्या समोर आले, रावणाच्या दाढी मिशा जाळून टाकल्या. काही का नाही त्या ठिकाणी एवढं सगळं करून सगळी लंका जाळली, सगळे लोक उघडे नागडे केले, अख्ख्या लंकेला त्या ठिकाणी आग लावून दिला. आणि लंका जळाल्यानंतर ती शेपूट विझवण्याकरता समुद्रात आले. तिथेही प्रकार घडला, घाम टाकला, त्याच्यापासून मकर ध्वज झाला. नंतर इकडे आले, सगळे वानर आनंदाने आले. प्रभू रामचंद्रांना शुद्धी सांगितली, आपली सीता आहे अशोकवनामध्ये, रामा तुमची वाट बघते. वाट बघून बघून कळून झालेलं आहे, सारखं रामनाम तिच्या मुखामध्ये आहे. हे सगळं अंजनी मातेला हनुमंतराया सांगत होते. आई आई बघ ना, मी हे सगळं रामाचं कार्य केलं ग आई. तेव्हा अंजनी माता म्हणू लागले धन्य झालं मारुती, माझी कुस धन्य झाली रे. आणि तू त्या ठिकाणी अशा पद्धतीनं रामचंद्रांच्या कामाला आलास, माझं जीवन धन्य झालं. तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिला ना, धन्य त्या आईची कुशेस. अशा मुलाला जन्म दिला पाहिजे, ज्ञानोबरायासारख्या, तुकोबरायासारख्या. अशा पद्धतीनं मारुती माझी कुस धन्य झाली. पण मारुती एक विचारू का, हे सगळं करत असताना रावण तर एवढा दुष्ट आहे, रावणामध्ये एवढं मोठं बल आहे, एवढं राक्षस, एवढं विघ्न आलं तुला, अशा पद्धतीनं असणारा तू त्या लंकेत गेला, तुला भीती नाही वाटली का रे? हे मारुती हनुमंता तुला भीती नाही वाटली का? आई तुला सांगू का, मला भीती नाही वाटली. मला का नाही भीती वाटली? कारण मी रामाचा दास झालो म्हणून मला भीती नाही वाटली. जोरात वाजा टाळ्या. आई कारण मला भीती न वाटण्याचं कारण माझ्यामधलं सुरत्व नाही आई. मी केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन, त्यांची भक्ती केली, मनापासून त्यांचा दास झाल्यामुळे मला रावणाचीच काय पण त्रैलोक्याची पण भीती मला राहिली नाही. तेच हनुमंतराया आपल्या अभंगामध्ये म्हणतात, अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. काहो महाराज का बरं भय राहत नाही? म्हटले देव राहतो ना आमच्या मागे पुढे उभा. देव उभा मागे
वा मागे पुढे उभा आलिया घात भक्ती केली पाहिजे, त्याच्याशी सख्यत्व जोडलं पाहिजे. कधी कधी आपला तो मालक आहे, आपला बाप आहे, आपली आई आहे, अशा पद्धतीने सख्यत्व. अर्जुनाने सख्यत्व भक्ती केली ना महाराज, आहे का नाही त्या ठिकाणी. हे गुरु बंधू पिता तुझी आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदी आमटे. आपदी म्हणजे देवा संकट काळामध्ये तूच आम्हाला रक्षण करणार आहे. तुझ्याशिवाय आम्ही कोणाला विचारू. अर्जुनाला कोड निर्माण झालं होतं. काय कोड निर्माण झालं होतं? युद्ध करू का नको करू. कारण युद्ध जर करावं तर समोर द्रोणाचार्य, कृपाचार्य, आचार्य त्या ठिकाणी, आजोबा पंजोबा गुरु आहेत, मामा काका त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि न करू तर अधर्म त्या ठिकाणी असणारा, न करू तर क्षत्रियाचा अपमान व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून अर्जुनाची वीर वृत्ती गेली, दयाद्र वृत्ती आली, हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलं. देवांना सांगितलं, देवा आता मी युद्ध करणारच नाही. नकांक्ष विजय कृष्ण, मला राज्य नगर काय नगर काही नगर युद्ध करणार नाही. कोण निर्माण झालं. कोण निर्माण झाल्यानंतर अर्जुन देवाला म्हणतो, देवा सत्य असत्य करू का न करू हे ते आम्हाला काही कळत नाही, पण तूच आमचा गुरु आहेस, तू मात्र मला सांग. असं म्हटल्यानंतर मग गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंत सांगायला सुरुवात करतात. अर्जुना अशोच्या न दोषोचस्तो प्रज्ञा वादंश भाससे गतासून गतासूनच्या नाम. पंडितासारखा बोलतोस गड्या, तू पण पंडित नाहीस. कारण तुझं बोलणं मला पटलं, आचार्यांना वगैरे कसं मारू. पण मला एक अर्जुना एवढं सांग, जे तुझे आचार्य वगैरे ते भीष्माचार्य तुला ते पाठ घ्यायला आलेत काही जाता, तुला काही शिकवायला आलेत का? म्हणजे नाही. मग कशाला आले? युद्ध करण्याकरता. युद्ध करण्याकरता आले ना. तू क्षत्रिय आहेस ना, मग ते पण क्षत्रिय आहेस. जेव्हा ती युद्ध करण्याकरता आलेस ना, तेव्हा तुला पण युद्ध करावं लागणार आहे. तुला युद्ध करायचं कोणी शिकवलं? म्हणजे त्यांनी शिकवलं. आणि तुला युद्ध करायचं शिकवलं का पळून जायचं शिकवलं? झोपलं काय पण युद्ध करायचं शिकवलं. युद्ध करायचं शिकवलं. पण म्हणले गुरुला हातवा ही महानुभावा. गुरुवार्यांना कसं मारू? अरे गुरुवार्यांना कसं मारू नाही, कारण ते जे गुरुवारी आहेत ना, पुढच्या प्रतिपक्ष बाजूला आणि अधर्माच्या बाजूला आलेले. मग अधर्माच्या बाजूला जर आले तर तुझं कर्तव्य धर्माच्या बाजूने युद्ध करायचंय. तिथं गुरु असू, नाहीतर बाप असू, नाहीतर भाऊ असू, तुला आता युद्ध करणंच भाग आहे. आणि युद्ध करूनच तुला विजय. नाही जर युद्ध करून जर पळून गेला तर अधर्म होईल, आणि अधर्मामुळे अपकीर्ती होईल, आणि तुला त्या ठिकाणी असणारं राज्यही मिळणार नाही, स्वर्गही मिळणार नाही. सगळ्यातून तू पतित होशील. मग काय अशा पद्धतीचं ज्ञान सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ज्ञान, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म सांगितलं. माझ्यावर सोडून दे म्हटले तू सगळं, मला फक्त अनन्य भावाने सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. माझ्यावर सोड. कारण जेव्हा वाली म्हणत होता ना, देवा अधर्माने मारलं असेल तुम्हाला, तुझं माझं काही वैर नव्हतं, माझ्या भावाचं माझं वैर आहे. आणि तू त्या ठिकाणी झाडाच्या आड दडून मला मारलंस. अधर्मीयस. आतापर्यंत मी ऐकत होतो देवलय धर्मवान आहे, पण आज मात्र मला कळलंय तू अधर्मी. वाली धर्माच्या गोष्टी बोलतोस, पण आता बोलतोस काय मरायच्या टायमाला? म्हणजे मग तेव्हा तुला धर्म कुठे गेला होता? तुझ्या भावाची पत्नी तो घेतली, तुझ्या भावाचं राज्य तो घेतलं, आणि त्याला राज्यातून काढून केलं, तेव्हा धर्म कुठे गेला होता तुझा? वाणी गपचूप असला. आणि देवाने सांगितलं अधर्म्याला अधर्म पद्धतीनंच मारावं लागणार. तसं अर्जुनाला सांगतात, दुर्योधन अधर्मी आहे ना, तू धर्माच्या पद्धतीनं चालल्यामुळे 12 वर्षी वनवास, 1 वर्ष अज्ञातवास करावा लागला. आणि त्याला जेव्हा गोडीनं बोलायला लागलं ना, काहीतरी राज्य दे, तेव्हा त्या सुईच्या टोकीवर मावळ एवढी माती पण देणार नाही असं म्हणतो. तर त्याच्याकरता हे धर्मयुद्धच योग्य आहे. आणि तू जर असं धर्मयुद्ध करणार नाही तर लोक अधर्माला प्रवृत्त होतील. अशा पद्धतीनं अर्जुनाचा मोह नष्ट केला, कोडं पडलेलं नष्ट केलं. अर्जुनाचा मोह नष्ट झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, नष्ट मोह स्मृती प्रसादाने, तुझ्या प्रसादाने माझा मोह नष्ट केला. आता मी कोणालाही मारायला तयार आहे. देव मागे पुढे उभा राहिला. अर्जुनाच्या द्रौपदीच्या मागे राहिला आणि अर्जुनाच्या पुढे उभा राहून सांगितलं, आता युद्ध करायला काही हरकत नाही. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्मिणी भजन करा. किती वाजता मला सांगा, कारण माझी घरी अन्न उलट बंद पडली. खरंच बंद पडली. 10:30 वाजले. मोठ्या प्रेमाने भजन करा. राहिलेल्या 2 तारखेचा अगदी
आपण त्या ठिकाणी बघू. आणि आ करायच्या अगोदर म्हणजे 11 वाजायच्या अगोदर तुम्हाला गोदडे हॉस्पिटल मध्ये जमा करून टाकतो. एकदा पुरुष मंडळीने हातावरती या. थंडी तुम्हाला त्रास द्यायला नाही पाहिजे, पण आता त्याला इलाज नाही, तुम्ही मापात बसला. महिला मंडळाने सगळ्यांनी भजन करा मोठ्या प्रेमाने, करावर द्या. गोपाल कुमार सुंदर भजन केलं. तुमचं भजन पटलं, आता कीर्तन सुटलं नाही तर चांगलं कुठलं असतं. देव भगवत भक्त आपण जर त्या ठिकाणी चांगली भक्ती केली तर देव मागे पुढे उभा राहतो. द्रौपदीच्या मागे राहिला, अर्जुनाच्या पुढे राहिला, सगळे शस्त्रास्त्र स्वतःवर झेलले. अर्जुनाला युद्ध करायला लावले. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, हे सारथ्य पण पार्थाचे करीत. बायको पाठीशी घातला, आपण कोण म्हणलं पडून गेला तर तुम लढो हम कपडे सांभाळते, असं नाही करत बर का देव. देव त्या ठिकाणी संकटाच्या टायमाला उभा राहतो. पायीकाला मागे घालतो, पुढून जर संकट आलं तर छातीवर घेतो, आणि मागून आला तर मागून सांभाळतो. पायीको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला, ज्याने पांचजन्य अस्फुरिला अवनीलाचा. पांचजन्य नावाचा शंख पहिला वाजवला देवाने, नंतर अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख, धनंजय नावाचा शंख वाजवला. महाराज तो कोपे तो निवंतुस आहे, तो भुजे तो रुसे तो गुजरी जाई, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं पिसं लागलं होतं, वेळ लागलं होतं. जसा एखादा ज्ञानोबराय म्हणतात सकाम पुरुष असतो ना, त्याला जसं त्याच्या पत्नीचं म्हणा स्त्रीचं वेळ लागतं, तसा अर्जुन सकामाका वनिता अशी एक ओवी आहे. अर्जुन तसा देव अर्जुनाच्या अधीन गेला होता. अर्जुन जर रुसला तर रुसवा काढायला जायचा, आणि अर्जुन जर कोपला, अर्जुन म्हणायचा हे देवा असं काय करतो तसं काय करतो. अर्जुनाला समजून देव सांगायचे. देवाला पिसं लागलं होतं, त्याचं कारण आहे. का बरं? अर्जुनाने काय केलं होतं? देवाला पैसे दिले का? त्याला काही दिलं होतं का? काही वशिला लावला होता का? काही नाही. भक्ती केली, भक्ती सख्यत्व भक्ती केली होती. आणि म्हणून अर्जुनाचं त्या ठिकाणी असणार सगळा सांभाळ केला देवाने, सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे. अर्जुन म्हणतो देवा मला ही बुद्धी सांगा म्हटल्याबरोबर 10व्या अध्यायामध्ये 75 बुद्धी सांगितली आहे. देवा मला विश्वरूप दाखवा बरं. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते. ठोंबरे महाराज तुम्ही सगळे पुढे म्हणून ओव्या आठवायला लागल्या. जे विश्वरूप कुणाला सांगितलं नाही, जे हे ज्ञान 9व्या अध्यायातलं आपल्या आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, बंधू बळीभद्राला सांगितलं नाही. नोहे नोहे देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेन जोडेया प्रेमाचे सुख, ते अर्जुना स्नेहाचे बिक येतेची ओळले. महाराज बायको किती जवळची असते. माणूस सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी बायकोपाशी शेअर करत असतो. परमात्म्याने सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या, पण एक गोष्ट सांगितली नाही, ती अर्जुनाला सांगितली. ती गोष्ट कोणती महाराज? श्रीमद भगवद्गीता. ती गोष्ट आहे त्या ठिकाणी ज्ञान, ती आहे विश्वरूप.
ते आहे 75 विभूती, ते आहे 9व्या अध्यायातलं गुह्यतम ज्ञान. अर्जुना तुला का सांगतो मी? कारण तुझीच वाट एवढे दिवस पाहत होतो. कारण मी पहिलं सूर्याला ज्ञान सांगितलं, सूर्याने त्याच्या पुत्र इक्ष्वाकूला सांगितलं, मनुला सांगितलं, तिथून पुढे राजे लोक झाले. पण पुढे काय झालं? कामी या कामी भरो देहाची वरी आजरो आणि मनोनी परिणामी स्वरूप आत्मबोधाचा. पुढे राजर्षी त्या ठिकाणी जे झाले ना ते कामी झाले, हे ज्ञान बंद पडलं. पण तू मात्र अधिकारी राहिला. त्याचं कारण आहे तू माझा भक्त आहेस. भक्तोसी सखा चेती रहस्य येत उत्तमम. तू भक्त आहे, तू सगळं रहस्य जाणतो, तू चांगल्या मनाचा आहे, चांगल्या बुद्धीचा आहे आणि तू सरळ अंतःकरणाचा आहे. आणि जे माणूस सरळ अंतःकरणाचा आहे ना, देव त्याला लवकर प्राप्त होतो. हरिपद प्राप्ती कोण म्हणलं तिकडं पैसेवानस डॉक्टरीन बाई. हरिपद प्राप्ती कुणाला? टाटा बिर्लाला नाही, मग पैसेवानाला नाही, आमदार खासदाराला त्याला तर मुळीच नाही. हा त्याचे तर लय हालचाल येते की काढल्यामुळं लय हाल त्याचे, जनतेचे लय हाल करून टाकले, सगळा भारत तोडून टाकला महाराज. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी आहे का नाही? हरिपद प्राप्ती जो भोळा भाविक भक्त आहे त्याला आहे. अर्जुना तू कसा आहे? सुमन शुद्धमती आनंदी गती पै गौपी तयापती. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाच्या मागे पुढे उभा राहिला. देव उभा मागे पुढे उगवी कोडे. कोड आहे. बऱ्याच वेळेस माणसाला कोड म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण येतो, संकट निर्माण होतो. कोड म्हणजे ते सुटत नाही. आता असं करावं का तसं करू? सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? आता भक्ती करायची का पोट भरायचं, काय करायचं? तेव्हा देव हे सगळं कोड सोडित असतो. कोड म्हणजे काय असतं? दिसायला साधं असतं पण ते सुटत नसतं. डोंगरे महाराज एकच कोड सांगतो, सोडून तुम्ही सांगायचं बरं का. एक अक्षरी कुमारी, तिचे राणी शंभू शिकरी आणि तिचे मरण हिरण्यकश्यपा परी. वळखा कोड काय? वळखा. एक अक्षरी कुमारी, त्या मुलीचं नाव एकच अक्षरी, ती शंभूच्या शिखरावर राहते आणि तिचा बाप ब्रह्मचारी. हे सांगायचं आहे. एक अक्षरी कुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी, तिचे राणी शंभू शिखरी आणि तिचे मरण हिरण्यकश्यपा परी. पांडुरंग महाराज नाव कधी जरा कॉपी करायला लागले. पहिला तर पाहून करा बरं, त्याच्या आलं लक्षात. ते नखावर नख दाबायला लागले. सांगितलं म्हणजे ऊ आता राहिली नाही म्हणून गवसत नाही. म्हणजे ऊला माय नाही, ती ऊ कशावरून तयार होते? घामापासून. म्हणजे एक अक्षरी कुमारी, तिचं नाव ऊ म्हणजे एकच अक्षर, तिचा बाप ब्रह्मचारी म्हणजे त्याला माय नाही, आणि तिची राणी रात्री कुठं केसात डोक्यावर. आणि मग ह्या बया वळवळ करायला लागले की शोधू कुठं तिला शोधी द्या. आणि मग शोधले की बाई दिसला ग बाई दिसला, आणि मग नकार घेऊन टचकन हिरण्यकश्यपूला देवाने जसं नाकाने फाडलं तसं तिचं मरण हिरण्यकश्यप. कोड तसं कोड निर्माण झालेलं भगवत भक्ताच्या जीवनामध्ये परमात्मा सोडतो. आणि मग काय करतो तो? होय भक्ती केला तैसा. त्याची जशी भक्ती केली तशा पद्धतीनं तो होत असतो. आपल्याला पाहिजे तसं होतो देव, आहे का नाही? चोकोबाची बहीण वहिनी उघडादार अर्जुना करता सुभद्रा झाला. ते अनेक प्रकारचे आपल्याला सगळं माहित आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपण फक्त काय केलं पाहिजे? जैसा केला तैसा
विठुरायाची बहीण जरा अनेक भगवभक्ताचा आपल्याला त्या ठिकाणी माहित नाही. आणि म्हणून जैसा केला तैसा होये धावे सोये धरुनी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपण सुखी असो, फक्त आपण एकच करायचं, त्याचं नाव त्या ठिकाणी घ्यायचंय अभंगाच्या शेवटच्या कडेमध्ये. सुखा ध्यान करणं सोपं आहे का कलियुगात? नाही. आपण साधं कीर्तनाला बसलो तर 36 वेळेस मांडी मोडतो महाराज. ध्यान करणं, योग करणं एवढं सोपं नाही. ज्ञानोबा म्हणतात योगाची वाटा अंतया दुःखाची वाटा. योग करायला चालले, योग काही सोपा नाही. योग करणं किती अवघड आहे. पाही पा लोहाचे चणे जे बोचऱ्या तर पोट भरेल, लोखंडाचे हाडभरे. भूक लागलेल्या माणसाला पण ज्याच्या तोंडाचं बोळकं झालेलं आहे, म्हणजे बाबा किती राहिले? एक नाही ना. मग तुम्हाला लोखंडाचे हाडबरे जर खायला दिले तर पोट भरण का 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 होईल? ज्ञानोबा म्हणतात लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरेने की प्राणिक शुद्धीची होईल. पोट भरणार नाही पण पुढचं काहीतरी कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. तसं योगाच्या वाटाला निघलं ना अत्यंत कठीण आहे. म्हणून योग याग विधी वायाची उपाडी. आणि म्हणून परमात्मा म्हणतात भाव धरा, आणि भाव धरून तुम्ही फक्त नामचिंतन करा. नामचिंतनाचा जो भक्त झाला ना, मांजरी सारखं मांजर त्या पिल्याला सुरक्षित ठेवते. आणि योग म्हणजे माकडीनीच्या पिल्यासारखे. माकडी ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते, त्या पिल्यालाच धाडावं लागतंय. ती काही धरीत नाही, ती फक्त उडी मारते. आणि म्हणून मांजरीच्या पिल्यासारखी भक्ती करा. निस्त देवाचं नाव चिंतन करा, देव सगळं आपलं संकट निवारण करतो. तुका म्हणे असो सुखी गाऊ देव बा मागे पुढे उभवी कोणे संकट. ज्यांनी आपल्याला हे शिकवलं त्या माऊलींचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा.